अंतुशेठ आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या 10-12 वर्षात मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलोय तितक्या वेळा त्यांना भेटलोय. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला सामावून घेतलंय. 1-2दा गंजेफा शिकवण्याचाही प्रयत्न केला आणि त्या 60च्या आसपास असलेल्या त्या सगळ्या वृद्धांच्या अड्ड्यामध्ये अंतुशेठ आणि त्यांचे सांगाती यांच्या जीवनाविषयक असा तत्वज्ञान मी खूप ऐकलंय. त्यांची विशिष्ट परिभाषा आम्हाला तेथेच कळली. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वाहन, एका हातात दंडा आणि दुसऱ्या हातात फणस घेऊन, रे गोविंद भट टाकतोच काय 2 डाव परांज प्या, अरे जागा आहेस का झाला तुझा आज घर, अशा आरोळ्या मारीत पत्त्यातले भिडू गोळा करणाऱ्या मंडळीमध्ये मीही भटकलो. पत्त्यांचा डावबिव चांगला जमला नाही की पानं टाकून लगेच अंतुशेठ, हो जावई बापू म्हणा एखादा मालकाऊन, ए गोडबोल्या कुठचा तबला थोडा पाहुण्याबरोबर, ओ खातूशेठ उघडा तुमचं खोकं उघडा, भात मारा भात. आणि ह्या सगळ्या फरमाईशीनंतर मी माझा आवाज साफ करून घेत असे. नरड्यात मजा आहे हो तुमच्या जावई बापू, ही दादाही तिथेच मिळेल. 1-2 वर्षातून एखादी फेरी रत्नागिरीला घडे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळायलाचे कळे. दामुका दिसते नाहीत कुठे अंतुशेठ. कोण? दामुने आहे ना, तो चैनीत आहे. वरती रंबा त्याच्या टकल्यावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान वारा घालते म्हणतात. म्हणजे आओ म्हणजे वाघाचे पंजे. दामून येण्याची रत्नागिरीहून झाली बदली. असं म्हणून अंतुशेठने आकाशाकडे बोट केलं. अरे अरे कळलं नाही हो मला. अहो कळणार कसे, दामून येण्याचाचला म्हणून काय रेडिओत बातमी सांगणार आहेत. केसरीत आला होता गृह्य संस्कार, मनमिळाऊ प्रेमळ धर्मपरायण होते वगैरे वगैरे. छापणारे काय हो, द्याल ते छापतील. दामून येण्या कसला प्रेमळ, ताठीवरती आडवा पडला होता तर कपाळावरची आठी तशीच. एके रात्री आपलं उकडतंय म्हणून खळ्यात झोपला, तो तिथे संपलेला आढळला पहाटे. पण पुण्यवान माणूस हो, गतवर्षी आषाढीत गेला वैकुंठ लोकी. रत्नागिरीत 2 पालख्या निघाला आषाढीला, एक विठोबाची आणि दुसरी दामू येण्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आपल्या दत्तू परांपण सिंबल होंगण केल्याने इजा झाला पिजा झाला. आता पिजाची वाट पाहतोय. मिश्किलपणाने खांदा उडवत अंतुशेठ म्हणाले. 5 फुटाच्या आतभरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर बारीक असे वांगाचे दिपके, घारे असे मिचमिचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या त्यांच्यात सुरकुत्या चेहऱ्यावरच्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी घातलेली, अंगात अंगरका, कमरेला गुडघाभर पंचा, पायात कोकणी वाहन, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना अशी जीभ लावत लावत बोलायची खोड. आणि ह्या सगळ्या साधा सकट वजन सुमारे 100 पाऊंड. पण या सगळ्या जराजीर्ण होत चाललेल्या गोष्टींमध्ये एक गोष्ट मात्र ताजी होती, ती म्हणजे सानुनासिक परंतु सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावर पिढ्यानपिढ्या थापलेल्या खोबरेल तेलानं दिलेली वंश परंपरागत तैलबुद्धी. हा अंतुशेठच नव्हे, त्या आळीतले त्या वयाचे सगळेच नमुने कमी अधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला म्हणजे पुरुषासारखी अगदी पायात गिरकी घेऊन एकदम चावायची जवळच झालेली. कोणाचं बरं झाल्याचं सुख नाही की वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचं सोयर नाही की मरणाचं सुतक नाही, गाण्याची रुची नाही की टिटकाराही नाही, खाण्यात चवीपेक्षा उदर भरणं हा स्वच्छ हेतू. आयुष्याची सारवड गाडी वंगण नाही म्हणून कुरकुरली नाही, आहे म्हणून काय वेगात पळाली नाही. चाल मात्र कोकणी वाटीसारखीच, सरा नागमोडी. नशिबात अश्वत्थाम्या घरच्या पिठाच्या दुधाची वाटी, त्याच्या घरी पिठाचं दूध झालं. इथे देवाने एवढा नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्याच्या खोबऱ्याहून करवंडीची सलगी अधिक.